वैद्यकीय वर्तुळात प्रतिष्ठित असणाऱ्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलसाठी राज्यभरात आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। काउन्सिलच्या 9 जागांसाठी सुमारे 60 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। राज्यात सरासरी एका जिल्ह्याच्या ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आलं असून जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मतदान पार पडेल। मतांची मोजणी बुधवारी मुंबईतल्या परळ इथल्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे। मुंबईत देखील जे रुग्णालयात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी मोठी गर्दी केली आहे। जे रुग्णालय परिसरातून याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचं आज मुंबईमध्ये मतदान पार पडत आहे। खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी मतदान केंद्र तयार करण्यात आलेली आहेत। या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागल्याचं आपल्याला दिसतंय, कारण साधारणपणे या निवडणुकीत 60 उमेदवार उभे आहेत। मुंबईतल्या जे रुग्णालयामधली ही आपण महाराष्ट्र वैद्यक परिषद निवडणूक 2026ची तयारी या ठिकाणी पाहतोय। समोरच मतदान प्रक्रिया देखील पार पडत आहे। सकाळी 8 वाजल्यापासून या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी आपल्याला समोर दिसत आहेत। यासोबतच सुरक्षा व्यवस्था देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। स्थानिक पोलीस आणि अधिकारी या ठिकाणी आज सकाळपासूनच सुरक्षेसाठी उपस्थित असल्याचं आपल्याला दिसत आहे। आज या निवडणुकीच्या निमित्तानं 60 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि राज्यभरात ठिकठिकाणी हे मतदान पार पडणार आहे। यावेळी प्रथमच डॉक्टरांची शिखर संस्था असलेल्या इंडियन मेडिकल काउन्सिल असोसिएशनच्या नावानं 9 उमेदवारांचे 3 पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर त्यासोबतच अन्य काही पॅनल असून काही वैयक्तिक डॉक्टरसुद्धा उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरलेत। 1,40,000 नोंदणीकृत मतदार आहेत। त्यामुळेच या संघटनेत कुठेतरी उभी फूट पडली आहे का अशी चर्चा देखील या निमित्तानं सुरू झालेली आहे। आज या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय मदत देखील काही पॅनलच्या उमेदवारांना घेतली अशी देखील माहिती मिळते। या निवडणुकीमध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होईल आणि बुधवारी मुंबईतच हाफकिन संस्थेमध्ये या निवडणुकीसाठीची मतमोजणी पार पडणार आहे आणि त्यावेळी निकाल स्पष्ट होताना आपल्याला दिसतील। कॅमेरामन कृष्णा खापरेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।